नमस्कार, सिटी पास मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, सिटी पास मध्ये आपलं स्वागत आहे। अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आपण आज स्वारगेटच्या एरियामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी तयारी झालेली आहे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं पूजन झालेलं आहे। तो या ठिकाणी कॉम्रेड डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील म्हणजेच देशातील पहिला पुतळा सारसबाग या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असं जयंती उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज या ठिकाणी म्हणजे भाऊ जातीचे आणि सर्व जातीचे तमाम लोक या ठिकाणी येऊन अण्णाभाऊंना अभिवादन करत असतात। तरी या ठिकाणी येणाऱ्या सर्व समाज बांधवांचे मी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने स्वागत करतो आणि या ठिकाणी अतिशय सुंदर अशा पद्धतीने गेली 6 वर्षापासून राहुल भाऊ खोडे असेल, सचिन जोगदंड असतील असे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असा लाईट शो स्पीकर याचं आयोजन आदल्या दिवशी म्हणजे 31 जुलै रात्री 12 वाजता केक कापण्याचा कार्यक्रम अशा पद्धतीने या ठिकाणी साजरा होत असतो। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो। जसं की आपल्याला माहिती आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी 7 समुद्रापार छत्रपतींचा कार्याचा गौरव केलेला आहे। आपल्या पोवाड्यातून म्हणा, लेखणीतून म्हणा, हे अण्णाभाऊ साठेंनी 7 समुद्रापार छत्रपतींनी नेलेले आहे। त्याच्याबद्दल सर्व समाजाला आमचा अभिमान आहे। आणि दुसरी गोष्ट माझी एक गव्हर्नमेंटला विनंती आहे, अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर साहित्य सम्राट आहेत, तसेच त्यांना भारतरत्नाची पदवी देण्यात यावी ही मागणी आमच्या सर्व समाज बांधवांकडून करण्यात येते। धन्यवाद, आभारी। सर्व समाज बांधवांच्या वतीने येणाऱ्या समाज बांधवांचे सहर्ष स्वागत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त 104वी जयंती आहे। सालाबादप्रमाणे पुणे शहर जिल्हा मातंग समाज माजी सचिव या नात्याने आम्ही प्रत्येक केक कटिंग, लाईट, साऊंड शो व पुरस्काराचा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो। या कार्यक्रमाला 6 वर्ष पूर्ण झालेत। लाखोची गर्दी या संध्याकाळी सोबत होतं आणि यावर्षी आज संध्याकाळी पोलीस कर्मचारी जे मातंग समाज आहे त्यांचा सन्मान होणार आहे, मातंग समाजाच्या कलाकारांचा सन्मान होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रथमच विधान परिषद आमदार म्हणून गेलेले अमितजी गोरके यांचा इथं सन्मान होणार आहे। याची नोंद देखील पत्रकार बांधवांनी घ्यावी आणि पत्रकार बांधवांचे देखील समाजाच्या वतीने सहर्ष स्वागत। जय लवजी, जय भीम, जय शिव। जय लवजी, जय भीम, जय शिवराय। आज या ठिकाणी 1 ऑगस्ट निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आहे। तर आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातनं जेवढे अण्णा भक्त आहेत, लवजी भक्त आहेत, जेवढे अण्णाभाऊ साठेंना मानणारे लोक आहेत ते सगळे लोक आज महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत। तरी फक्त आमची समाजाच्या वतीने एवढीच मागणी आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, ही सगळी समाजाच्या वतीने एक छोटीशी मागणी करतो आणि जय शिवराय। पुणे राजेंद्रनगर ते अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत पायी मशाल घेऊन महिला घेऊन आले होते। 20 महिलांचा त्यांचा ग्रुप होता सगळ्या प्रशिक्षणाची मी अध्यक्ष आहे। महिला आघाडीचं पद आहे मला, राष्ट्रीय शक्तीचं शहरावर काम करते मी। माझ्या हाताखाली महिला आहेत, मी महिलांसाठी काम करते आणि हे संकल्प होता माझा की मी अण्णाभाऊ साठे जयंती दिवशी मशाल पेटवून मी इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। मला हे करायचं होतं, ठीक आहे। या उद्देशाने, मशालाच्या उद्देशाने एक आमच्या मातंग समाजाला न्याय मिळावा याकरता आम्ही मशाल पेटवून इथपर्यंत आणलेली आहे। मातंग समाजाला न्याय मिळायलाच पाहिजे। धन्यवाद।